बुलेटिनच्या सुरुवातीला बीडमधून महत्त्वाची बातमी। बीडच्या अंबाजोगाईमधल्या राक्षसवाडीमधील तलाव हा फुटलेला आहे आणि अतिवृष्टीमुळे तलाव फुटलाय। अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। बीडमधले दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। अंबाजोगाईमधल्या राक्षसवाडीमधला तलाव हा फुटलेला आहे। या तलावातलं पाणी पूर्णपणे बाहेर आलेलं आहे। एकतर मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्याच्यामध्ये आता पाण्याचा प्रवाह सुद्धा वाढलेला आहे। अंबाजोगाईमधल्या राक्षसवाडीमधला हा तलाव फुटलेला आहे। अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये काही भागांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। जनावरं आणि शेतीचं मोठं नुकसान, कापूस आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। पावसानं मुसळधार हजेरी लावल्यामुळे आता शेती पिकांना पुन्हा एकदा फटका बसलेला आहे। पावसाचं पाणी, नदी नाल्यांचं हे पाणी जे आहे ते आता शेतीमध्ये घुसलेलं आहे। त्याच्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय, कापूस आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय। अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचं पाहायला मिळतंय। तर अहिल्यानगरच्याच जामखेड रोडवर सारोळा बद्धी इथला पूल हा वाहून गेलेला आहे। त्यामुळे या मार्गावरची वाहतूक ही बंद आहे। जालन्याच्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यामधील 6 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आलेली आहे। अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी खरीप पिकांसह फळबागा पाण्याखाली गेल्यात। गोदावरी नदीवरील सर्वच बंधारे ओव्हरफ्लो झालेले आहेत। तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये सीना कोळेगाव प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडलेले आहेत आणि 8000 क्युसेकनं सीना नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे। सीना कोळेगाव प्रकल्पामध्ये पाण्याची आवक पुन्हा वाढल्यानं प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडलेत। परंडा तालुक्यामधले नदी नाले देखील दुधडी भरून वाहू लागलेले आहेत। इंदापूरच्या सणसर गावात पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आलेला आहे। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ झाली आहे। कालपासून इंदापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, त्याच्यामुळे वित्तहानी मोठी झालेली आहे। ओढ्या नाल्यांना पूर आलेला आहे। इंदापूरच्या सणसर गावामधली दृश्य आपण पाहताय। सोलापूरमधल्या करमाळ्यामधील कोर्टी गावात ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी पाहायला मिळतंय। कोर्टीमधून पुण्याला जाणारा रस्ता सुद्धा सध्या बंद आहे। कोर्टी गावाचा करमाळा आणि आजूबाजूच्या गावांशी संपर्क तुटलेला आहे। सोलापूरमधल्या करमाळ्यामधल्या कोर्टी गावामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। इकडे बीडच्या आष्टीमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आणि घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। नदीकाठच्या गावांमधील जनावरं सुद्धा वाहून गेलेली आहेत। मध्यरात्री बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर, माजलगावसह गेवराई परिसरामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। इकडे नवी मुंबईमधल्या पनवेलमध्ये रात्रीपासून पाऊस सुरू आहे आणि पनवेलमधील गाडी नदी दुधडी भरून वाहू लागलेली आहे। पनवेलमधील गाडी नदी दुधडी भरून वाहू लागलेली आहे आणि पुलाच्या आता खालोखाल आता पाणी लागलेलं पाहायला मिळतंय। अनेक नदी नाले ते दुधडी भरून वाहू लागलेले आहेत आणि पनवेलमधली दृश्य आपण पाहताय। ही गाडी नदी आणि यावरून जाणारा हा ब्रिज। पनवेलमधल्या कुंभारवाडा परिसरामध्ये पाणीच पाणी पाहायला मिळतं आणि कुंभारवाडामधील अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि पाणी शिरल्यानं घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। रस्त्यावर अक्षरशः पाणीच पाणी आणि घरामध्ये सुद्धा आता पाणी शिरलेलं आहे। त्याच्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। पनवेलमधील कुंभारवाडा परिसरामध्ये अक्षरशः पाणीच पाणी पाहायला मिळतंय। मुसळधार पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आणि रस्त्यावर सुद्धा गुडघाभर पाणी आहे।